आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार अशी टम्म फुगलेली ज्वारीची इडली बनवली आहे. इथे आपण इडली बनवण्यासाठी अजिबात पीठ फर्मेंट न करता ही इडली बनवली आहे. अगदी इन्स्टंट अशी इडली आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी छान अशी चटणी इथे आपण बनवली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही सर्व जिन्नस कोणत्याही एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता. आता ज्या वाटीने इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने समान प्रमाणात इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आणि आता आपण त्याच वाटीने इथे एक वाटी दही घेणार आहोत. आता याच वाटीने आणखीन एक वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर आपण हे सर्व जिन्नस छान असे इथं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे आपण ही इडली बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बॅटर फर्मेंट केलेलं नाही, तर इन्स्टंट अशी ही इडली बनवणार आहोत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व जिन्नस छान असे आपल्याला एकजीव करून ठेवायचे आहेत. आता हे सर्व जिन्नस मी इथे चांगले एकजीव करून घेतलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून 15 मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवून देणार आहोत. त्यामुळे त्यातील रवा देखील छान असा फुलला जातो. इथे मी आणखीन थोडंसं पाववाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. मला थोडंसं मिश्रण घट्ट वाटत होतं. आता बघू शकता की ज्याप्रमाणे आपण इडलीला बॅटर बनवतो त्याचप्रमाणे हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत, अर्धी वाटी ओलं खोबरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर. आधी मिक्सरला कोरडंच वाटून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकून हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचे आहे. इथे आपली चटणी छान अशी वाटून तयार झालेली आहे. आता या चटणीला आपण एक तडका देणार आहोत. इथे एका तडका पॅनमध्ये 1 पळीभर तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. चमच्याने हलवून घ्यायचं आणि छान अशी आपली ही चटणी इडलीबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे. अप्रतिम अशी चवीची आपली ही चटणी तयार होते. आता ही चटणी तुम्ही इडली, डोसा कशासोबत देखील खाऊ शकता. आता ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते बॅटर देखील चांगलं असं इथे भिजलेलं आहे. आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहे आणि हे मिश्रण छान असं आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी हे 1 मिनिटभर छान असं मिश्रण एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे आणि चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. इथे इडली पात्राला तेल लावून घेतलं आणि इथे मी इडली पात्रामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. इथे इडली पात्रामध्ये पाणी आपल्याला आधीच उकळून घ्यायचं आहे. इथे मी इडली पात्रामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये ही भांडे ठेवून घेणार आहोत. इथे मी सर्व इडली पात्रामध्ये भांडे ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण झाकण लावून 15 मिनटं आपण हे मिश्रण असंच वाफ देऊन घेणार आहोत. 15 मिनिटांनंतर आपल्या छान अशा इडल्या तयार होतात. इथे मी ह्याला झाकण लावून घेत आहे आणि आता आपण 15 मिनटं हे मिश्रण अजिबात हवा न जाऊ देता 15 मिनिटांनंतर ह्या इडल्या काढून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या छान मऊ लुसलुशीत जाळीदार अशा ह्या इडल्या तयार झाल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.